माझं फिरंग्यावर प्रेम आहे ही गोष्ट यापुढे कधीच कोणालाच कळणार नाही। आई आई तू काय करतेस? माझं चुकलं, खरंच खरंच आय एम सॉरी, माझं चुकलं। माझं चुकलंय बाळा, माझं चुकलंय, तुझं नाही माझं चुकलंय। हो, मी माझ्या मुलीला तिचं प्रेम मिळवून देऊ शकत नाहीये, माझं चुकलंय, माझं चुकलंय। मला का नाही मी इथून बाहेर पडले? का नाही मी एक स्वतंत्र आयुष्य जगले? का मी माझ्या मुलांना मानाने नाही वाढवलं? का त्यांना इथं या घरामध्ये असं नोकरासारखं राहू दिलं? ती चुकले छवी। छवीला सुद्धा प्रतीक आवडतो असं ती नाही बोललेली आहे आणि तिच्याकडे बघून ना असं अजिबात वाटत नाही की तिला प्रतीक आवडतो, कळलं ना? बायाजी ग ते असं वरवर दाखवायला आहे ग। म्हणजे सी ते दोघं इतक्या वर्षांपासून फ्रेंड्स आहेत, ऑब्व्हियसली ते खूप कम्फर्टेबल आहेत ना एकमेकांबरोबर। त्यात काय झालंय, प्रतीकने छवीला प्रपोज केलंय, प्रतीकला खूप आवडते आपली छवी, तर ऑब्व्हियसली छवीला पण प्रतीक आवडतच असणार, फक्त ती मान्य करत नाहीये एवढंच। नाही, एक मिनिट अनिकेत, पण छवीचं प्रतीकवर प्रेम आहे हे एवढं कॉन्फिडेंटली कसं काय म्हणतोस? सी मी सांगतो सी कसं आहे, म्हणजे छवी इतक्या वर्षांपासून प्रतीकची मैत्रीण आहे। नाही म्हणजे बघा ना, छवी अशी मुलगी आहे जी सतत कोणाशी तरी भांडत असते, चिडचिड करत असते, पण छवी आणि प्रतीक त्या दोघांना तुम्ही असं कधी बघितलंय भांडताना, चिडचिड करताना? नाही का? कारण प्रतीक इज डिफरंट, तो खूप वेगळा आहे। आणि गेल्या काही दिवसात काय घडतंय हे तुम्ही नोटीस केलं नसेल, पण मी केलंय। म्हणजे तिचं ना आजकाल कामात लक्षच नसतं, तिचं असंच काहीतरी वेगळं सुरू असतं, तिची एक वेगळी तंद्री लागते, नंतर मध्ये चिडते काय, रुसते काय। नाही अनिकेत, हे सगळं मान्य आहे मला, पण छवीने स्वतःहून आपल्याला सांगितलं नाही ना अजून प्रतीक विषयी काही, मग आपण तिला असं गृहीत नाही ना धरू शकत। पण तिच्या वागण्या बोलण्यावर दिसतंय ना। करेक्ट आहे, मला पटतं अनिकेत तुझं बोलणं। साकेत, अनिकेत शिवाय छवीला अजून दुसरं कोणी ओळखूच शकत नाही। लहानपणापासून बेस्ट फ्रेंड आहेत ते एकमेकांचे, एकमेकांचं पान हलत एकमेकांशिवाय, बरोबर ना भैयाजी? भैयाजी मला काय वाटतं, छवीना आजपर्यंत फक्त जबाबदाऱ्यांच्या ओझ्यांनीच जगत आहे। तिला स्वतःसाठी जगणं काय असतं हे माहितीच नाहीये, कायम दुसऱ्यांसाठीच जगत आली ती।
बरोबर ना? युअर राईट वहिनी, मला पटतंय तुमचं. आणि हाच प्रॉब्लेम आहे छवीचा. तिने ना खूप प्रेशर घेतलंय तिच्यावर नसलेल्या सगळ्या जबाबदारीचं. म्हणजे सतत बाईजीची काळजी, घरातल्यांची काळजी, घरातली कामं, माईची काळजी, त्याच्याचं टेन्शन. म्हणजे तिला तिला सतत असं वाटत असतं की या सगळ्या कामाची जबाबदारी ना तिच्या एकटीवरच आहे. तिला तिला एकटीलाच सगळं करावं लागणार आहे. आणि हे तिने एक दोनदा मला पण बोलून दाखवलंय. बघा, म्हणून सुद्धा ते आपल्या खऱ्या भावांना लपवत असतील. म्हणूनच मला असं वाटतं की आपणच त्यांना या ओझ्यातनं मोकळं केलं पाहिजे. मी जनरल मध्ये लग्नाचा विषय काढला होता त्यांच्या पुढे, तर मलाही त्यांनी अशीच उत्तरं दिली होती. माझं ध्येय वेगळं आहे, माझ्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत, तेजसचं शिक्षण आहे, आईकडे कोण बघणार. बाई आजी, मला सांगा, आता तुम्ही सगळे असताना तेजसच्या शिक्षणाचं टेन्शन घ्यायची गरज आहे का त्यांना? तुम्ही आहात की सगळे त्याचं शिक्षण पूर्ण करायला? त्यांना असं वाटतंय की त्या इथून सासरी गेल्यानंतर इथे खूप प्रॉब्लेम होईल. माईंची आपण काळजी घेणार नाही, त्यांना काय वाऱ्यावर सोडणार आहोत का आपण? तुम्हीच सांगा साकेत, असं करू का आपण कोणीतरी? काय तेजस आणि माई इथेच राहणार, ते त्यांचंच घर आहे. छवीला वेळ लागलाय का? काय बोलतीये? नाही, हे बघा, तुमच्या सगळ्यांचं बोलणं मी ऐकलंय. मला पण त्यातलं थोडं थोडं पटते, थोडं नाही पटते. पण एकदा मला छवीशी बोलू द्या. हा, मी जरा स्पष्ट बोलते तिच्याशी की प्रतीक चांगला मुलगा आहे. बघ, हे बघ, कधीतरी लग्न करावंच लागणार ना तिला. सांगून तर बघते, प्रतीक चांगला मुलगा आहे, बघ, विचार कर. मग तिच्या मनात काय ती सांगेल, है ना? पण तिच्या जबरदस्ती करता कामा नये. बरोबर, छवीशी बोलायला पाहिजे. नाही, आई मी तुझ्या प्रेमाला परवानगी नाही देऊ शकत ग. नाही आई, आई, माझ्या चुकीची शिक्षा तू स्वतःला नाही करून घ्यायची. आता मी मोठी झालीये, माझ्या चुकांची जबाबदारी आता मी घेणार. म्हणजे अगं छवी, 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 काय करतेस तू? काढे. अगं का करतेस तू? नको ना करू. आठवण राहावी म्हणून. माझ्या चुकीची आणि चूक सुधारण्याची सुद्धा. आई, आपल्यात जे काही बोलणं झालं ते यापुढे कधीही माझ्या ओठांवर येणार नाही. माझं फिरंग्यावर प्रेम आहे, ही गोष्ट यापुढे कधीच कोणालाच कळणार नाही. फिरंग्या माझ्या मनातून जाईल की नाही मला माहित नाही, पण ही गोष्ट कायम माझ्या मनातच राहील. माझं पहिलं प्रेम
कायम माझ्या मनात राहील आई. माझ्या बोलण्यात, माझ्या वागण्यात मी ते कधीच येऊ देणार नाही. आई, मी तुला वचन देते, माझं फिरंग्यावरचं प्रेम मी फिरंग्याला कधीच कळू देणार नाही. हेच तर हवं होतं मला, नाही तर माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटशील, मिऱ्या अनिकेतच्या आयुष्यात येऊन. माझी जाऊ बनायला चालली होतीस. राजगुरूंच्या घरावरती फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे. जरी तू त्याच्यावर प्रेम केलं असतंस ना, तरी ते मी झिडकावून लावलं असतं. नावाची शांभवी आहे मी, शांभवी. एक ना एक दिवस छवी, या घरातून तुला मी बाहेर काढणार. वा 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 वा, बरं झालं हिने ती शपथ घेतली. हे लग्न करून या घरात आली असती तर माझं जगणं कठीण केलं असतं. बघ जरा ते किती भाजले. धर पाण्याखाली धर, म्हणजे फोड येणार नाही. आई, बस 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 बस, चल मी बटाट्याचा किस लावते, बरं वाटेल. चल, काय तरी एक एक करत राहायचं. झालं, कुंकर घाल त्याच्यावर, कुंकर घाल. छवी, अगं काय तू हात पळून आलीस? आपलं आपलं बोलणं अर्धवट राहिलं. अगं बोल, मला ऐकायचंय तुझं काय बोलतोस ते. कम्प्लीट कर प्लीज. होय, हे काय आलं? परत हात भाजला? आता काय झालं? बोल, काय? नाही काहीच नाही. ते दिवा लावत होते ना देवाऱ्यात, थोडासा भाजला. बघितलंस ना, म्हणून म्हणतो मी आजकाल तुझं कुठल्याच गोष्टीत लक्ष नसतं म्हणून. माई, बघतेस ना काय चाललंय. वेट, इकडे. अरे ऐक ना, ते मलम नको लावूस. काय आहे, सगळ्यात जखमा मलम लावून भरून निघत नाही. डाग राहतात त्याचे कायमचे. अगं पण माई हात बघ ना किती भाजलाय तिचा. हो, मी हे काय, हे बघ, बटाट्याचा किस करते ना मी. काय आहे, मायेचा हात फिरला की मोठ्यातलं मोठं दुःख कमी होतं. ठीक आहे, लाव. सावकाश. तुला काही हवं होतं का? पाणी पाणी हवं होतं. घेतो घेतो. अरे ओके आता. आणि म्हणजे मला जरा स्टोर मधून गव्हाचा डबा काढून देतोस का? मी तेजूला सांगणार होते पण तो अभ्यासाला. नाही नाही नाही, ठीक आहे, त्याला करू दे अभ्यास. मी देतो ना काढून. हा, चल मी दाखवते तुला. हा छवी, काळजी घ्या. हा, चल. हा. काय तोंड घेऊन जाऊ मी त्यांच्या पुढे? काय सांगू त्यांना? माझ्या मुलीचं तुमच्या नाताशी लग्न करून द्या.
प्रेम हे माणूस बघून किंवा त्याचं स्टेटस बघून नाही ना होत. माझं फिरंग्यावर प्रेम आहे ही गोष्ट माझ्याकडून कधीच कोणाला नाही कळणार. प्रतीकची कुंडली मांडावी लागेल. राईट. त्याच्याबद्दलची माहिती गोळा केली ना की मग प्रतीक छवीसाठी किती बरोबर आहे की मग ह्या बावळट राजगुरूंना मला पटवून देता येईल. कोण माहिती देईल प्रतीक बद्दल? कोण माहिती देईल? कोण देईल? कोण देईल? कोण देईल? कोण देईल? कोण देईल? मी विसरलेच. शांभवी वहिनी मला का कॉल करताय? हॅलो. हाय कविता, कशी आहेस? मी बरी आहे वहिनी. बाप रे, डायरेक्ट वहिनी. तुम्ही वहिनी आहेत म्हटल्यावर वहिनीच बोलणार ना. नाही म्हणजे बरोबर आहे तुझं. तुझ्या तोंडून ऐकताना वेगळंच वाटलं काहीतरी. तुम्हाला चालेल ना मी वहिनी बोललेलं? हो हो, बोलू शकतेस ना. बोल, वहिनीच बोल. तुम्ही या वेळेला कॉल केला. सगळं ठीक आहे ना घरी? सगळं बरं आहे. बाईयाची कशा आहेत? बायज्जी पण बरं आहेत. आहे म्हणजे जरा थकवा आहे पण बाकी सगळं ठीक. ते जाऊ दे, तुला बातमी कळली की नाही? कसली बातमी? कसली बातमी म्हणजे? अगं तू छवीची बेस्ट फ्रेंड आहेस ना. पण तुला माहित नाही छवीने काही सांगितलं नाही तुला? कशाबद्दल वहिनी? अगं असं काय करतेस? प्रतीकने प्रपोज नाही का केलं छवीला? काय? फायनली प्रतीकने प्रपोज केलं? कधी, कुठे आणि कसं? शेवटी केलं प्रपोज म्हणजे? असं का बोलतेस तू? वहिनी तुम्हाला काहीच माहित नाहीये का? नाही मला नाही काय माहिती. काय झालं? अहो मग प्रतीक कधीपासून ट्राय करत होता. बापरे, मला हे काहीच माहित नव्हतं ग. बरं ऐक ना, उद्या मला भेटायला घरी येशील का हो? ते सरप्राईज आहे, उद्या सांगेन. सरप्राईज? अनिकेत सरांबद्दल असेल का? हा वहिनी चालेल. मी ना ऑफिसला जाण्याआधी तुम्हाला भेटून जाते. भेटू उद्या. हा हो हो येते. बाय. बाय. कमाल, ऑफिस मध्ये एवढ्या गोष्टी झाल्या. छवी तू कोणाला काहीच पत्ता लागू दिला नाहीस ग. मोठी छुपी रुस्तम निघालीस. प्रिय बाबा, आज काही मागायला नाही तर तुम्हाला काहीतरी सांगायला मी हे पत्र लिहिते. फिरंग्यावर माझं खूप प्रेम आहे. त्याची काळजी घेणं, त्याचं खट्याळ खोडकर वागणं, त्याची मैत्री सगळं मला हवंसं वाटायला लागलं. आणि माझ्याच नकळत कधी मी त्याच्या प्रेमात पडले कळलंच नाही हो. त्याच्या स्वभावामुळे मी त्याच्याकडे ओढले गेले इतकं की मी स्वतःला त्याच्यापासून दूर नाही ठेवू शकले. त्याच्यात गुंतत गेले. माझं फिरंग्यावर प्रेम आहे. ते कधीच कमी नाही होणार. ते कायम माझ्या मनात राहणार. आणि असं करून मला नाही चालणार. कारण फिरंग्यावर प्रेम करण्याचा अधिकार मला नाहीये.
त्यामुळे याचा त्रास होण्यापेक्षा वेळेच तुम्ही हे प्रेम माझ्यापासून खूप दूर घेऊन जा. बाबा, आतापर्यंत माझ्या मनातल्या सगळ्या फिलिंग्स ते तुम्हाला शेअर केल्यात. आता तुमच्या छवीची आणखी एक इच्छा पूर्ण करा बाबा. माझ्या मनातल्या या सगळ्या भावना तरी दूर घेऊन जा. मला या प्रेमाचं ओझं नकोय.